हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे अदृश्य धागे भाग एक. सकाळचे 7:30 वाजले होते. कोल्हापूरच्या त्या जुन्या वाड्यात अनिताताईंची धाकपळ सुरू होती. स्वरा, अगं आवरलं का तुझं? पहिल्याच दिवशी उशीर झाला तर कसं होईल? त्यांनी किचनमधूनच जोरात हाक मारली. स्वरा आरशासमोर उभी राहून आपल्या केसांची साधी वेणी घालत होती. साधेपणा पण तरीही चेहऱ्यावर एक वेगळंच खुश. ती आपल्या साफ खिशात थोडी शांत पण स्वाभिमानी होई. हो आई, आले ग. तिने घड्याळाकडे बघत आपली टॅब उचलली. बाहेर तिची मैत्रीण साया तिची वाट पाहत स्कूटीवर बसली होती. साया म्हणाली, स्वरा, लवकर ये ना या. आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे आणि त्यात तू शेवटच्या वर्षाला गेली आहेस. थोडं तरी एक्साइटमेंट ठेव. साया ओरडतच म्हणाली. तशी स्वरा धावतच बाहेर आली. सॉरी सॉरी, आईने नाश्ता केल्याशिवाय सोडतच नाही. दोघी स्कूटीवर बसल्या आणि कॉलेजच्या दिशेने निघाल्या. कॉलेजच्या गेटवर पोहोचताच सायाची नजर तिथे लागलेल्या लाईनवर गेली. स्वरा, बघ ना या वर्षी किती नवीन मुले आली आहे. आपण थोडी मजा करूया का यांची? तशी स्वरा तिच्याकडे बघून डोक्यात म्हणाली, साया, आपण इथे अभ्यास करायला येतो. याच्या फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या प्रोजेक्टवर फोकस कर. आणि मला तर हे कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यापेक्षा वेळेवर सिलेबस संपवण्यात जास्त रस आहे. तशी सायाने तोंड वाकडं केलं. बोलल्या, टॉपर मॅडम खरंच बोलल्या. अगं एकदाची आईचं भेटतं थोडं तरी जसेंची. तशी स्वरा हसत कॉलेजच्या कॉरिडॉरमधून चालू लागली. तिचं पूर्ण लक्ष तिच्या हातातील नोट्सवर होतं. इतक्यात समोरून वेगाने येणाऱ्या एका मुलाशी तिची जोरदार टक्कर झाली. स्वरा सावरण्याआधीच तिच्या हातातील कागद आणि पॅड जमिनीवर विखरून गेली. पण तिला जमिनीवर पडण्याआधीच एका मजबूत हाताने सावरलं होतं. स्वराची नजर वर गेली. समोर 19 महिन्याचा माणिककोडा रुबाबदार मुलगा उभा होता. त्याचे डोळे घारे होते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ॲटिट्यूड दिसत होता. तो हसत होता. तो होता आपल्या पतीचा नाय, आर्यन सरदेसाई. श्रीमंत बापाचा मुलगा, पॅशन आणि ज्याच्या एका लूकवर कॉलेजच्या अर्ध्या मुली फिदा होत्या. स्वराने स्वतःला तावरलं. जमिनीवर पडलेली बॅग उचलली आणि आर्यनकडे साधा कटाक्ष न टाकता फक्त एक कोरडं थँक्स म्हटलं आणि तशीच ती पुढे निघून गेली. आर्यन तिथेच थबकला. त्याने आजवर अनेक मुली पाहिल्या होत्या ज्या त्याच्या मागे पुढे करायच्या. पण ही मुलगी, हिने साधी त्याच्या कुणीत नजरही वर करून बघितलं सुद्धा नव्हतं. राज, की कोण आहे रे? आर्यनने आपल्या मित्राला विचारलं. तिला माहिती नाही का मी कोण आहे ते? साधं नीट थँक्स सुद्धा म्हटलं नाही यार. जणू काही मी उपकार केले तिच्यावर. तसा राज हसून म्हणाला, तिला स्वरा म्हणतात. आपल्या कॉलेजची टॉपर. तिला पुस्तकांशिवाय दुसरं काही दिसत नाही. आर्यनच्या ओठावर एक कुस्तीच हसू आलं. टॉपर आहे तर काय झालं? ॲटिट्यूड तर असा दाखवते जणू काही हीच या कॉलेजची राणी आहे. बघूया हिचा हा शांत स्वभाव कधीपर्यंत टिकतो. तर ही नवीन कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.